गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4. श्री गणेशाय नमः. हे सर्वसाक्षी सर्वेश्वर नीलकंठा गंगाधर महाकाल त्र्यंबकेश्वर श्री ओंकारा पावमशी तू आणि रुक्मिणीस एकतत्व आहा खास तो येवारी म्हटल्यास काय जली भेद होतो तैशी तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती जैशी ज्याची मानेल मती तैसा तो तुझ बाहत अनन्य भावे बाहता तू पावशी आपुल्या भक्ता माता न धरी निष्ठुरता आपुल्या वत्सा विषयी कधी मी तुझे अदान लेकरू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा बंकड लालाचे घरात आता स्वामी समर्थ प्रकार एक अघटित आला ऐसा घडोनी वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरार्थ उदक कुंभाशी देती श्राद्ध करुणिया अक्षय तृतीयेचा दिवस वररातील लोकास विशेष वाटे प्रत्येकास मोठा सण मानिती हा त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरात बैसले कौतुके लीला करावया बालका म्हणती गजानन चिलम द्यावी भरून तंबाखूची मदकारण विस्तव वरी ठेवूनिया सकाळपासून ऐसात बसलो चिलम मुळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा चिलम मुलांनो ऐशी आज्ञा ऐकता भली पोरे अवघी आनंदली चिलीम भरू लागली तंबाखू आत घालूनिया विस्तवाचा तपास केला तो न सदनी मिळाला का की चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो पोरे चित्ती विचार करती आपणास निश्चिती कशी करावी याची मुक्ती विस्तव पाहिजे चिलमीला मुले पाहून चिंतातुर बंकट करी मधुरोत्तर अरे जानकी राम सोनार आहे वेटाळी आपुल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवाशी मागून घ्यावे दुकान ते चालण्या बरवे विस्तव लागतो आधी त्या आधी पेटते बागे खरी त्याच्या पुढे दुकानदारी ही सोनाऱ्याची रीत खरी आहे ठावकी तुम्हाला पोरांनी ते ऐकले जानकीरामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस जानकीराम रागवला लेकरांशी बोलता झाला अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी पोरे म्हणाली त्यावर जोडून आपले दोन्ही कर नको करू हा अविचार विस्तव पाहिजे समर्थाला महाराज श्री गजानन देवांचेही देवदान त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जात असे साधू प्रती काही देता ते अशुभाची नशे वार्ता उगीच व्यवहारिक कथा सांगत आम्हा बसू नको आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्याहून ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलम पेऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज ते सोनारेनं ऐकले अद्वा तद्वा भाषण केले ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार म्हणे बालकांशी गजानन कशाचा पुण्यराशी त्या चिलमी बहादराशी साधू म्हणून सांगू नका गांजा तंबाखू पीत बसतो नग्न गावात हिंडतो वेड्यापरी चाळे करतो पितो पाणी गटाराचे जात गोत नाही त्याला ऐशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार बंकट लाल खुळावला नादी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमीसी तो आहे ना साक्षात करी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपुल्या कर्तृत्वे कान करी विस्तवाते निर्माण साधूनाथ जालंधर पीत होते चिलमी फार परी विस्तवासाठी घर घर ना हिंडले कदा ते जाता उभे न रहा येथ विस्तव ना मिळे तुम्हा प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची पोरे विन्मुख परत आली महाराजांशी निवेदली हकीकत जी का झाली सोनाराचे दुकानात ती ऐकता हास्यवदन करीत झाले दयाघन नाही आपणा प्रयोजन मुळीत त्याच्या विस्तवाचे
ऐशे म्हणून घेते झाले चिलम आपल्या हाती भले. बंकटलालाशी बोलले काडी एक वरती धरी. बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा परम सध्या. विस्तव देतो करुणिया काडी घासुनी आता मी. काडी घासल्या वासुनी कदा न प्रगटे अग्नी. म्हणून केली विनवणी ती मनास आणा समर्था. महाराज बोले त्यावर उगी न करी सरसर. काडी नुसती धरणेवर तिला मुळीत घासू नको. बंकट लाले तैशी केले नुसत्या त्या काडीस धरिले. चिलमीच्या वरती भले समर्थ आज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रकट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी. काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा. हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर. काडी तैशीच राहली चिलमतीही पेटली. कशाचीही नाही उरली दरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोटांद मत. आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंतवण्याला. जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे. असो भोजना बैसली पंगत चिंतवणे वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा घडित घडून आला तो ऐका. एका चिंतवण्या माधारी अड्या दिसल्या नाण्यापरी. बुजबुजाट झाला भारी किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्नाचे टाकून. सोनार बसला अधोवदन कारण काही उमजेना. चिंतवण्याच्या संगे भले अवघे अन्य वाया गेले. मग त्या कोडे उमगले ऐसे भाया मीच कारण. मी न साधूशी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाधविला मी न खचित जाणिली. गजानन जाणवी नीर मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजराजेश्वर मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेळापूर्ण. कल्पतरू कारण मी बाभूड मानिली. गजानन हा चिंतामणी मी लेखिली गारदाणी. गजानन हा कैवल्यदानी मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा त्वा कैसा साधिला दावा. माझ्या हातून सत्संग सेवा हो ना तू दिलीस. मशी असो हा धिक्कार मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर द्वयपायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चढती झाली. सुयोगाची दडवली वेळ आलेली म्या करे. काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य होऊ क्षमा तुमची मागावया. ऐसा विचार करुनी सवे घेऊन चिंतवणी. बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. अहो शेठजी बंकटलाला आज माझा घात झाला. पहा या चिंतवण्याला आत किडे पडले बहु. माणसे उठले उपोषित तेने झाला श्राद्धघात. हे ऐसे भावया कृत्य माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमिला मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला समर्थांच्या चिलमीस्तव. त्याचेच हे आहे फळ चिंतवणी नासले सकळ. ते ऐकून बंकटाल बोलू लागला येणेरीती. तुम्ही न चिंचोके पाहिले ते असतील किडलेले. म्हणून हे नासते झाले तुमचे चिंतवणी वाटे मला. सोनार म्हणे ऐशी शंका शेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा मग चिंचोके किडके कसे. मी जी चिंच फोडली तिची टरफले अजून पडली. चिंचोक्याची रास झाली मर्जी असल्या पहा चला. आता इतकीची विनंती आहे शेठजी तुम्हा प्रती. मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा मंतूची मागेन अनन्य भावे करुण. साधू उदयाचे परिपूर्ण सागर मूळचेच आहेत की. समर्थापुढे भीत भीत जानकी राम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत अष्टांगेशी समर्था. आणि म्हणाला दयाधन तुला येवो माझी करुणा. मी अपराध केले नाना त्याची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ नांदसी या शेगावात. ज्याची होती मदला भ्रांत ती त्वा आज निवटली. माझे अपराधी रूपी अवघे तृण जाडी कृपा कृशाने करुण. समर्था आजपासून मी नाटवाडी करी तुझी. जी शिक्षा आज केली तेवढीच मजशी पुरे झाली. तू अनंताचा आहे सवाली आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर खोटे न सांगे तिळभर.
तुझे चिंतवणी आहे मधुर, किडे न पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ते चिंतवणी, पाहिला प्रकार मावळोनी. गेला होता ते धवा, अवघ्यांप्रती आश्चर्य झाले. समर्थांचे महत्त्व कळले, हा मंथा पसरले. वृत्त हे त्या गावामध्ये, ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात. हीच निघू लागली सत्य, कस्तुरीचा नाही येत. वास झाकाया कवणाते, चंदू मुकीम नावाचा. गृहस्थ एक शेगावाचा, निश्चिम भक्त समर्थाचा. त्याची कथा ऐकाही श्रोते ज्येष्ठ मासात. सभोवार बसले भक्त, अति आदरे जोडून हात. दृष्टी ठेवून पायावरी, कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देती. कोणी पंख्याने घालिती वारा समर्था कारणे. कोणी वाटी ती खडी साखर, कोणी गळ्यात घालिती हार. कोणी चंदन थंडगार, लावेती अंगी साधूच्या. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला. 2 कानोले उतरंडीला, आहेत तुझ्या ते आणदा. चंदू बोले कर जोडून, आता कानोले कुठून. इच्छा असल्या तडून, ताजे आणितो गुरुराया. तई महाराज बदले वाचे, नाही कारण ताज्याचे. पाहिजे तर तुझ्या उतरंडीचे, कानवले मद खावया. जा वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको. गुरुपाशी बोलू नको, खोटे वेड्याचे किंचित. त्या मुखीन चंदू प्रती, लोक अवघे बोलती. जाये पाहून शीघ्रगती, खोटी न होय संतवानी. चंदू घराप्रती गेला, कांतेच पुसू लागला. 2 कानवले उतरंडीला, आहेत का रंभोरू. तै बोले अंगणा, होऊन गेला 1 महिना. आता कानवले आपल्या सजना, मिळतील कशाचे. अक्षय तृतीयेच्या दिवशी भले, कानवले मी पतिराया केले. ते न आता राहिले, संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीते, समर्थास्तव तडून देते. ही पहा मी ठेविते, कडईनाथा चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार. नको पाहण्या बाजार, कानवल्याच्या साहित्याशी. चंदू बोले त्यावरी, ताजे नको तो सुंदरी. जे तू उतरंडी माधारी, 2 ठेविले तेच दे. समर्थांनी तैसेच कथिले, तेच मी तुझं निवेदिले. आठवण करून चांगले, पहा काही येवधा. ऐसे ऐकता पतिवचन, कांता गेली घोटाळून. करू लागली शोधन, कानवल्यांचे चित्तांतरी. कानवल्याचा शोध करिता, आठवण झाली तत्वता. उघड म्हणे थांबनाथा, सत्य गिरा समर्थाची. 2 कानवले होते उरले, ते मी उतरंडीत ठेविले. त्याचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यात मदलागी. त्याच महिना होऊन गेला, अशेल बुरसावरी आला. ते खाण्याच्या उपयोगाला, राहिले नसतील अनुमात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली, उतरंड सर्व धांडोळली. कानवले ते ठेवलेली, कळशी होती खापराची. आता तो पाहिले न्याहाळून, तो दृष्टी पडले तिच्या 2. कानवले जे सुकून, गेले होते थोडके. बुरसा मुळीच नाही आला, श्रोते या कानवल्याला. बट्टा संतवानीला, नाही लागला कधी जगी. कानवल्या ते पाहून, उभेतांचे हसले मन. धन्य साधू गजानन, महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कानवले घेऊन आला, समर्थाशी अर्पित झाला. लोक करती आश्चर्याला, त्याच्या कृती ते पाहून. लोक म्हणती गजानन, खचित असती त्रिकालज्ञ. भूत भविष्य वर्तमान, याची अवघे कळतसे. चंदूच्या त्या कानवल्याशी, शेवे ते ठेविले पुण्यराशी. रामशबरीच्या बोरांशी, जे विधाला भक्षिता. शेगावच्या दक्षिणेशी, चिंचोली गाव परियेशी. तेथील एक रहिवाशी, माधव नामे विप्र होता. वयजांचे 60वर, अवयव झाले क्षीण फार. तरुणपणी संसार, हेच होते ब्रह्मजाचे. प्रारब्धाच्या पुढारी, कोण जातो भूमीवरी. ब्रह्मदेवे जी का खरी, लिहिली अक्षर तेच होय. माधवाशी न कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले. म्हणून विरक्त झाले, मन तयाचे संसारी. जी का होती चीज वस्त, ती अवघी केली फस्त. म्हणे आता माझी गत, होईल कैशी देवदेवा. म्या हमाधुमीचा संसार केला, तो का अवघा निमाला. आठविले कधी नाही तुला, एक क्षणही दीनबंधो. आता माझा वाली कोण, दीनदयाळा तुझा वाचून. माझे हे अरण्य रुदन, तुझ बीन देवा कोण ऐके.
ऐसा अनुताप धरुण पोटी शेगावी आला शेवटी गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला आरंभिले उपोषण अन्न पाण्याते त्यागुण वदनी वदे नारायण खंड न पडे तयाला ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला तेही महाराज बदले तयाला हे करणे उचित नसे हेची हरिषे नामस्मरण कान केले मागे दान प्राण देहाते सोडून जाता वैद्य बोलाविशी तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपण करिशी नारी अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर उपखडणे निर्थक ज्या कन्या पुत्रांसाठी तू केलीच आटाआटी ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागी अशाश्वतांचे पोषण केले शाश्वता विसरून त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करीमणी ते न माधवे ऐकिले हट्टाशी ना सोडिले यत्न लोकांचे वाया गेले त्याची भोजन घालण्याचे शेगावता कुडकर्णी करू लागला विनवणी भोजनास चला सदनी अन्नाविन राहू नका तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला समर्थांच्या सानिध्याला नाम घेत हरीचे रात्र झाली 2 प्रहर तमे आक्रमिले अंबर निशीचा तो शब्दकीर होऊ लागला वरच्यावरी आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी रूप धरिले भयंकर दुसरा यमाजी भास्कर आपसरून माधवावर धावून आले भक्ष्यावया तेने माधव पळाला घेऊन आपला जीव भला धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड बुडबुडा आला तोंडाशी शब्द फुटे नावाचेशी ऐशा पाहून स्थितीची समर्थ धरिले सौम्य रूप आणि बोलले गर्जून हेच का तुझे धीटपण तू काळाचे भक्षदान असाच खाईल काळ तुला त्याची चुणूक दाखविली पुढची स्थिती जाणविली तेथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला माधव ऐशा ऐकता झाला विनय बोलता यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात हीच विनंती आपणाप्रत महाराज माझी शेवटची यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे आता या लेकराते यमलोकी धाडू नका माझ्या पातकांच्या राशी आहेत तरी बहुवशी परी त्या जाळणे तुम्हाशी नाही मुळी अशक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते संत भेटी ज्याला होते यमलोकना तयाशी ऐसे ऐकता भाषण समर्थ केले हास्यवदन महापतिता पावन साधूत एक करीती ती श्रीमन्ना नारायण ऐसेच माधवा करी भजन जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको किंवा अजून वाचण्याची आस आहे उल्हासाची ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सध्या ओखटी ही प्रपंचमाया यात पुन्हा गोवू नको तसाच तू ऐसे महाराज बदले तू जे मागिले ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवरी अशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णण्यावाचा नाही माझी समर्थ इहलोकीचे देहभान माधवांचे निमाले दान कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्तक म्हणून वेडेचार करी जनकल्पना नाना परी उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या असो माधवाचे देहावसान समर्थ सान्निध्य झाले दान चुकले त्याचे जन्म मरण गजाननाचे कृपेने असो एका समयी भली समर्थांची इच्छा झाली ती त्यांनी निवेदली आपल्या शिष्य वर्गाते वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्रदागर येथे करावा वेद श्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय पन्हे पेढे बर्फी खावा भिजल्या डाळीच मीठ लावा 1 रुपया तो द्यावा धनपाठी ब्राह्मणाते ऐसे भाषण ऐकले शिष्य विनवू लागले ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच ब्राह्मण मिळवण्याची साच आमचा उपाय यात नसे महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण दाढील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता
अवघे हसले तत्वता, झाली तयारी हा हा म्हणता, रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणले, चंदनाचे उठणे केले, आत केसर कालविले, तैसाच आणखी कापूर. 2 प्रहरचे समयाला, ब्राह्मण आले शेगावाला, चे पदक्रम जटेला, जाणत होते विबुध हो. थाटात वसंत पूजा झाली, ब्राह्मण मंडळी आनंदली, दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामा कारणे. संतांच्या जे मनी येत, ते ते पूर्वी रमानाथ, कमी न पडे येत किंचित, ऐसा प्रभाव संताचा. बंकटलाल प्रतिवर्षी, व्रत हे चालवी अतिहर्षी, अजून परी शेगावाशी, वंशज त्यांचे करीती हे. हा दास गणू विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ, साधकाशी पाहो पथ, विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहरार्पणवस्तु शुभम भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थोऽध्याय समाप्त.